नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आले मी कटिंगचा मैत्रिणींनो. आज आपण पाहणार आहोत अगदी छोटंसं माप म्हणजे 30 इंच चेस्टचं कटोरी ब्लाऊज आपण इथे पाहणार आहोत आणि ते सुद्धा डायरेक्ट कापडावर कसं कट करायचं ते पाहणार आहोत. म्हणजे तुमच्याकडे कमी जर कापड असेल आणि अगोदर समजा आपण जी छोटी कटोरी काढतो आणि त्यानंतर बेसिक कटोरी जी काढतो आणि तिच्यामध्ये अंतर वाढवतो, ती कट करून घेतल्यानंतर बरंचसं आपलं कापड जे आहे ते कमी होतं. तसं न करता डायरेक्टली कशी आपल्याला कटोरी कट करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात अगोदर उंची मोजून घेतली मी ब्लाऊजची. पाठीमागून पण मोजली, समोरच्या बाजूने पण मोजली. बरोबर 12 इंच आहे. त्यानंतर चेस्ट जी आहे ती चौथा भाग मोजला, तो 7.5 इंच येतोय आणि दुसरा भाग 15 इंच म्हणजे 30 इंच चेस्ट आहे या ब्लाऊजची. मापे तुम्ही मोजून घ्या. त्यानंतर इथे पहा 12 इंच उंची आहे, 1 इंच त्यामध्ये ॲड करते मी, म्हणजे 13 इंच आपण घेतोय. आपल्याला जोडण्यासाठी तेवढं लागतं. अशा पद्धतीनं सरळ रेषा द्या इथे आणि 5 सव्वा 5चा इथे तुम्ही शोल्डर घेऊ शकता. शोल्डर पट्टी मोजून घ्या. तयार 2 सव्वा 2 इंचची आहे, तर जोडण्यासाठी आपल्याला पाऊणभर इंच अंतर लागतंच, म्हणजे 3 इंच घ्या. उरलेला जो तो आहे तो सव्वा 2चा गळा इथे आपल्याला घ्यायचा आहे. उरलेला म्हणण्यापेक्षा सव्वा 2चाच गळा आपल्याला इथे घ्यायचा आहे, कारण अगदी छोटंसं माप आहे 30 इंच. 5.5 इंच मुंडा मी इथे घेतला आहे. 5.5 इंच कसं पहा, जेव्हा अर्धा इंचवरती शोल्डरमध्ये अडकलं जातं तर मुंडा आपला हा 5 इंचाचाच तयार होत असतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ब्लाऊजवर पण मोजून घ्या. अशा पद्धतीने पहा, काखेत अशी एक रेषा द्यायची आहे आणि मोजून घ्यायचे. 5.5 इंच येते, वरती अर्धा इंच सोडून द्यायचं आहे आपल्याला शोल्डर जोडण्यासाठी. 5.5 इंच अशा पद्धतीनं मुंडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर 7.5 इंच चेस्ट आहे, 7.5 इंचावर इथे मार्क केलं. 2 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घ्या. त्यानंतर आपली जी कंबर फिटिंग आहे ती ब्लाऊजवरती आपल्याला अशा पद्धतीनं सरळ मोजून घ्यायची. व्यवस्थित ब्लाऊज टाईट ठेवायचे, टेपसुद्धा व्यवस्थित टाईट ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने पहा मोजून घ्यायचं. 26 इंच, 26च्या निम्म 13 इंच होतं आणि 13च्या निम्म 6.5 इंच होतं. 6.5 इंचावर बरोबर आपल्याला इथे मार्क करून घ्यायचं आहे. ही आपली कमरेची फिटिंग आहे. परंतु पाठीमागे आपण एक डाट मारत असतो पहा, ज्याला टक्स म्हणतो आपण पाठीचा, तो टक्स मारत असतो. त्यासाठी 1 इंच अंतर एक्स्ट्रा घेतलं आहे आणि 2 इंच पुढे शिलाई मार्जिन घेतलं आहे. अशा पद्धतीनं पहा आता हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला. ओके. त्यानंतर मुंड्याचं मार्किंग करूया. 1.25 इंचावर मुंडा खोली द्यायची आपल्याला, कारण छोटं माप असल्यामुळे जास्त काही म्हणजे चेस्टचा भागसुद्धा हेवी नाही आहे आणि काखेत जर आपण 1.5 इंच दिलं तर काखेत झोळ पडण्याची शक्यता असते, म्हणून 1.25 इंचावरच आपण इथे मार्किंग करूया. दोन्ही बाजूने असं निम्म करून 2 डॉट देऊया, म्हणजे तुम्हाला मुंड्याचा आकार द्यायला सोपं जाईल. नाहीतर तुम्हाला जसा येत असेल तसा व्यवस्थित गोल असा मुंड्याचा आकार इथे देऊन घ्या. ओके. आता टक्सचं मार्किंग करूया. टक्स पहा, अगदी छोटंसं माप असल्यामुळे जनरली 4.5 इंचावर टक्स आपण घेतो, परंतु जी कमरेची फिटिंग आहे तीच संपूर्ण 6.5 इंच आहे, म्हणून 3.5 इंचावर घ्या इथे. आणि उभा जो आहे तो गळ्याच्या उंचीप्रमाणे घ्या. माझी गळा उंची जी आहे 9 इंच आहे, गळ्याच्या वरती यायला नको अशा पद्धतीनं 4 इंचचा मी इथे घेतलेला आहे उभा टक्स. त्यानंतर तो टक्स मारल्यानंतर इथे तिरकं होतं कापड, म्हणून अशा पद्धतीने मी तिरकी रेषा देऊन घेतली आहे. ते अंतर जर आपण कट करून टाकलं तर अतिशय सुंदर असा पाठीचा आकार आपला रेडी होतो. आता अगोदर हे आपण कट करून घेऊया. आता हे जे आपण कट केलंय तो आपला पाठीचा भाग आहे, परंतु गळा याच्यावर मी कट करणार नाही, कारण गळा डिझायनर आहे. त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे नंतर, तो सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं पहा, हे तिरकं मी लगेचच कट करून घेते. तुम्ही नंतर कट केलं तरीही चालेल शिवतावेळी, परंतु कारण आपल्याला याच्यावरूनच काही मापे पुढच्या भागासाठी घ्यायची आहेत. डबल पार्ट कापत बसण्याची गरज नाही, फक्त एकदा आखून घ्यायचेत आणि कशा पद्धतीनं पहा आपल्याला दुसऱ्या पार्टवर ते करून घ्यायचेत कट, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथे खालूनवरती 2.5 इंचावर एक मी रेषा देऊन घेतलेली आहे. ते तिरकंसुद्धा जे आपण कट केलं आहे ते सुद्धा त्यात ॲड करायचं आहे, म्हणजे अर्धा इंच तो पकडायचा आपण कट केलेला, तो मी चुकून अगोदर केला. त्यानंतर वरती गळ्याचं माप इथे टाकून घ्यायचं. 4 इंच आहे 5 इंच घेऊया, कारण अर्धा इंच वरती जोडण्यात जाणार आहे, म्हणजे जिथे कटोरी जॉईंट केलेली आहे
तर अर्धा इंच वरती जाणार आहे आणि अर्धा इंच खाली जोडण्यासाठी लागणार आहे आपल्याला. 5-5.5चा गळा तुम्ही घेऊ शकता, तर जेवढा तुमच्या मापाचा असेल तेवढा. त्यानंतर कटोरीसुद्धा मोजून घ्या. 4.5 इंचची कटोरी आहे, अगदी छोटी कटोरी आहे. तर अशा पद्धतीनं 4.5 इंचावर मी एक डॉट देऊन घेतला आहे. त्यानंतर इथे 1 इंच वरती असं मार्क करून घेतलं आहे. मुंडासुद्धा आतल्या बाजूने अर्धा इंच इथे खोलवून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आपण पेपरवर कटिंग करतो ना, त्याच पद्धतीनं आपल्याला इथे ब्लाऊजवरती आखून घ्यायचं आहे पिसावरती. आणि हे आपल्याला कटसुद्धा करायचं नाही. तर हे म्हणजे डबल कापड आपलं वायाला जाणार नाही. म्हणजे बेसिक कटोरी, पुन्हा ॲडव्हान्स कटोरी. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे ही अगदी सोपी ट्रिक तुमच्या लक्षात येणार आहे. यामुळे काय होतं की पेपर कटिंग आणि पुन्हा मग अस्तर कटिंग, पुन्हा पिसावर ठेवून कटिंग, असे 3 कटिंग आपल्याला कराव्या लागत नाहीत. तर आता जो योकचा आकार आपण इथे म्हणजे कटोरीजवळचा जो आकार आहे तो आपण आखून घेतलेला आहे. तो असं कापड पालथं टाकून घ्यायचं आणि असं हाताने प्रेस करायचं. तर बरोबर पहा खाली असं ते उमटून येणार आहे. तर इथे मला स्पष्ट दिसतंय, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला अंधक दिसत असेल तर तुमच्या कापडावर तुम्ही डार्कसुद्धा मार्क करू शकता. पण आणि अशा पद्धतीनं सगळीकडून पहा पट्टीने व्यवस्थित आखून घ्या रेषा. शक्यतो पट्टी वापरायचीच आहे आपल्याला पार्ट जेव्हा आपण आखत असतो त्यावेळी, म्हणजे अगदी सुबक असे पार्ट तयार होतात, कुठेही वाकडे तिकडे कापड निघत नाही. तर पहा योकचा सुंदर असा पार्ट आपला इथे रेडी झाला आहे. इथे अगदी पावभर इंच म्हणजे अर्धा इंचसुद्धा नाही, तर अर्ध्याच्या निम्म जेवढं असतं तेवढं इथे आपल्याला वाढवून घ्यायचं आहे. आपण इथे कटोरी जॉईंट करणार आहोत आणि इथे जास्त कापड जर आपण शिवण्यात अडकवलं तर काय होतं, निपसत नाही. नाहीतर कटोरीचा प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा कापड अगदीच झिरमिरीत वगैरे असतं त्यावेळी ते कटोरीजवळच निपसतं आणि मग आपला ब्लाऊज खराब होतो. म्हणून नेहमी इथे थोडंसं जास्त अंतर कट करून घ्यायचं आणि ते जॉईंटमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. तर मुंडासुद्धा मी पहा पाठीमागचं जे पार्ट आपण कट केला त्याच्यावरतीच खोलवून घेतला होता. म्हणजे इथे आपल्याला डबल मुंडा खोलवण्याची गरज नाही, कारण ते जे निशाण होतं त्याच्यावरच मी आखून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने योकचा पार्ट आपला रेडी झाला आहे. ओके. आता कटोरी तुम्ही म्हणाल त्यातून कापलीच नाही, तर कसं करायचं? तर तुम्ही जसा योकचा पार्ट मी छापून घेतला होता तसा कटोरीचा पार्ट इथे छापून घेऊन साईडनं त्याचं अंतर वाढवलं तरीही चालेल. नाहीतर मग ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे की योकचा पार्ट असा ठेवायचा, एक बाजू अशी आखून घ्यायची. त्यानंतर वरती गळ्याच्या बाजूने पहा असं खाली 1 इंच आपल्याला घ्यायचं आहे तिरकं. 1 इंच घ्या आणि आपल्याला म्हणजे गळ्याचा आकार देण्यासाठी या मापाचं काही नसतं. 2 इंच, 2.25 इंच गळा रुंदी आहे आपली, तर 2.25 इंच असं अंतर घ्या आणि असा गोल गळ्याचा आकार इथे देऊन घ्या. ओके. त्यानंतर पहा कटोरी हे पण अंतर आपलं मोजून घ्या. त्यानंतर कटोरीचं पण अंतर मोजून घ्या. कटोरी 4.5 इंचाची आहे, हे 5 इंच आहे. तर अगोदर खालचं जे 4.5 इंच आहे तिथे मार्क करायचं आहे. मी चुकून 5 इंचावर केलं आहे, तर पुन्हा मी ते करेक्ट करून घेतलंच होतं. तर अशा पद्धतीनं पहा, पुन्हा जे उभं आहे ते 5 आले का ते सुद्धा आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे. तर इथे पहा जे 5 इंच घेतलं होतं ते पुन्हा मी 4.5 इंच केलं आहे आणि अशा पद्धतीनं व्यवस्थित इथे करून घेतलं आहे. ओके. हा झाला आपला बेसिक कटोरीचा आकार रेडी. त्यानंतर आपल्याला वाढीव कटोरी इथे बनवायची आहे. तर छोटी कटोरी असल्यामुळे 2.25 इंचच अंतर दोन्ही बाजूने आपण वाढवणार आहोत. एरवी आपण 1.5 इंच वाढवतो, कारण 1.5 इंचचा टक्स आपण मध्ये देत असतो. परंतु ही मोठी कटोरी नाही, 2.25 इंचचाच टक्स आपल्याला द्यायचा आहे. तर म्हणून मी इथे 2.25 इंच दोन्ही बाजूने वाढवले आणि त्याचा मध्य काढून घेतलाय पहा बरोबर इथे, आणि खाली 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेते. आता हे दोन्ही मार्किंग जुळवून घ्या दोन्ही बाजूने. अशा पद्धतीने आपली जी वाढीव कटोरी आहे ती इथे रेडी झालेली आहे. आता ही जी कटोरी आहे हीच आपल्याला ब्लाऊजमध्ये जॉईन करायची आहे. तर पहा इथे तुमचे किती फायदे होतात जर तुम्ही अशा पद्धतीनं कटिंग केली तर. तुमचं पेपर कटिंग वाचतं, म्हणजे पेपर कटिंगचा वेळ वाचतो. पुन्हा अस्तरवरती कापड ठेवून अस्तरवरती पेपर ठेवून आखून वगैरे घ्यावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला कट करावं लागतं. तर तेही वाचतं. म्हणजे अगदी तुम्हाला अर्जंट ब्लाऊज द्यायचा असेल तर ही अगदीच सोपी ट्रिक आहे आणि याच्याने कुठलाही ब्लाऊजमध्ये फरक होत नाही. बरोबर जसं पेपर कटिंग असतं तसंच या कटिंगने सुद्धा आपलं ब्लाऊज बरोबर अंगावरती बसणार आहे. पण जर तुम्ही नवीन शिकत असाल
तर तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही चुकूनही कापडावर कट करायचा प्रयत्न करू नका. तर इथे पहा टक्ससाठी मी मार्किंग करते. तर काय करायचं आहे, 2.25 इंच कटोरी आपली उरायला हवी आणि त्यानंतर 1.25 इंचचा आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि उभा जो आहे तो 1.5 इंच घ्यायचा आहे. तर ह्याचं स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे. जर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगितलं तर त्यावेळी मी तुम्हाला कटोरीचा टक्स कसा द्यायचा वगैरे ते शिकवणारच आहे. तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहू शकता. तर अशा पद्धतीने पहा सुंदर अशी कटोरी आपली इथे रेडी झालेली आहे. आता मी इथे ठेवून पाहत आहे की कुठे कमी जास्त वगैरे झालं आहे का, तर अजिबात नाही. अगदी व्यवस्थित सुरेख अशी कटोरी. आता मध्ये तुम्ही म्हणाल जास्तीचं, तर तो आपला पफ निघण्यासाठीचा टक्स असतो, तो बरोबर आपली कटोरी तिथे रेडी होते. तर आता योगपट्टी जी आहे ती तर सिंपल प्रोसेस आहे. 2.5 इंचची आपण घेतलेली असते आणि 1.25 इंचवर पुढच्या बाजूने योगचा आकार दिलेला असतो. सेम ॲज इट इज कापडावर तसं करून घ्यायचं आहे. फक्त एका बाजूने 1.25 इंच अंतर सोडायचं आहे. म्हणजे रेडी जी आहे ती आपली 2.5 इंचाची आहे, पण आपली ती संपूर्ण जी आहे ती इकडे हे जे बाहेरचं अंतर दिसते रेषेच्या बाहेरचं ते मी वाढीव घेतलेलं आहे. ते कशासाठी, तर जॉईंट करण्यासाठी. तर प्रत्येक योगपट्टी जेवढी तुम्ही वाढवून घेतलेली आहे म्हणजे मापाप्रमाणे तिचे माप बदलतं. समजा जास्त 36, 38 वगैरे चेस्ट असेल त्यावेळी एवढीच 2.5 इंचाचीच फक्त आपली योगपट्टी असेल असं नाही. म्हणून पहा, तर इथे 2.5 इंचची आहे. मग तुमची 3 इंचची जरी असेल तर 1.25 इंच तुम्ही जोडण्यासाठी त्यामध्ये वाढवून घ्या आणि आकार वगैरे देऊन अशा पद्धतीने योगपट्टी तयार करा. अगदी सोपी प्रोसेस आहे. कुठलंही याच्यात म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे. तर पहा अशा पद्धतीनं कटिंग झालेलं आहे. आता आपलं राहिलं आहे फक्त कटिंग जे आहे ते बाहीचं. तर ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी ते सांगते पहा. तर अशा पद्धतीनं फोल्ड करून घेतलं आहे मी कापड. त्यानंतर इथे आपण अशी सरळ रेषा देऊ आणि हे जे कापड आहे ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता नेमका हा व्हिडिओ शूट करण्याआधी माझ्या कात्रीने मला धोका दिला आहे. म्हणजे ही जी आहे ती माझी सर्वात आधीची जुनी कैची आहे. परंतु आत्ताची माझी जी यूजमध्ये होती तर तिच्यामुळे काय झालं आहे पहा, मी एक स्टोनवरती ती चालवली आणि तिला असे खाचे पडले, ती चालत नाही आहे म्हणून मला ही यूज करावी लागली. म्हणून व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल की अगदी हळू चालते आहे, वाकडे तिकडे कापल्या जाते. तर मला ऑप्शन नव्हता, कारण मला अर्जंट ब्लाऊज द्यायचं होतं आणि धारवाल्याची दुकान उघडायला वेळ होता. तर खाली पहा अर्धा इंच मी वाढवून घेतले. त्यानंतर इथे वरती जेवढी आपली बाही आहे तिथेच मी डॉट दिलाय, पण अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी लागणार आहे म्हणून वरती एक अर्धा इंच दिले. त्यानंतर इथे फिटिंग आणि मुंड्याच्या तिथे पण जिथे संपली तिथे एक आणि त्याच्यावरती अर्धा इंच, कारण वरचा अर्धा इंच बाहीला जोडण्यासाठी आणि खाली जे अर्धा इंच रेषेच्या बाहेर सोडले ते समोरच्या बाजूने फिनिशिंग देण्यासाठी, म्हणजे आतमध्ये वळवून घेण्यासाठी. तर अशा पद्धतीने पहा मार्किंग करून घ्यायचं बाहीचं आणि अगदी सोपी पद्धत आहे. अगदी 2च मिनिटात आपली बाहीची कटिंग इथे रेडी होते. तर ही पद्धत अत्यंत सोपी आहे. जेव्हा तुम्ही घाईमध्ये ब्लाऊज शिवता त्यावेळी तुम्ही यूज करू शकता. पण तुम्ही जर नवीन असाल आणि म्हणजे नवीनच शिकत असाल, बिगिनर असाल, तर अशा वेळी काय करायचं आहे, तुम्ही पेपर कटिंगच करायची आहे. कारण जरी एखादा पार्ट चुकला, काही झालं तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण जेव्हा तुम्ही प्रो नसता त्यावेळी काही ना काही चूक होतेच. म्हणून डायरेक्ट कापडावर कधीही डेअरिंग करायचं नाही आणि करायचंच असेल तर आईच्या जुन्या साडीवर करा, पण नवीन पिसावरती करू नका. कारण काही ना काही बिगिनर असताना चुकतच असतं. म्हणून नेहमी आधी कागदावर कट करा आणि तो पार्ट आपला कापडावर ठेवून मग कट करा. तर अगदी सोपी पद्धत होती. तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच मला सपोर्ट करत राहा आणि माझ्या चॅनलला कमेंट वगैरे करा. ज्या मापाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तो टाकण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. हा जो आहे तो आपला ब्लाऊज आहे, पीस आहे, तर त्यावर ठेवून अशा पद्धतीने पहा तुम्ही सगळे पार्ट ठेवून पाहायचं आहे कुठे कोणता पार्ट बसतो आणि कटिंग आपल्याला करायचं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच आहे. तुम्हाला समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. कारण तुम्ही एक लाईक केला की पुढे 10 जणांपर्यंत माझा व्हिडिओ अजून जातो आणि त्यामुळे मलाही प्रोत्साहन मिळतं आणि अजून ज्यांना गरज आहे त्यांनाही शिकायला मिळतं. म्हणून प्लीज 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 लाईक करताना कंजूसी करू नका आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.